हॅलो एव्हरीवन. आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती माहिती अशी आहे, की बॉम्बे हायकोर्ट 2026 यांच्या अंतर्गत शिपाई पदभरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, ही शिपाई भरती आणि यांची निवड प्रक्रिया एकूण 3 टप्प्याच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येते. पहिला टप्पा आहे लेखी परीक्षेचा, दुसरा टप्पा आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीचा आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे इंटरव्ह्यूचा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये इंटरव्ह्यू बद्दलची माहिती सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, सध्या लेखी परीक्षा झालेली आहे आणि लेखी परीक्षेचा निकाल अजूनही लागलेला नाहीये. परंतु जेव्हाही रिझल्ट जाहीर करण्यात येईल, तर त्यानंतर आपल्याला ह्या गोष्टीचा जे उमेदवार या ठिकाणी लेखी परीक्षेत पास होतील त्यांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. पुढे ह्या उमेदवारांना ह्यातून जे पास होणार आहेत उमेदवार त्यांना इंटरव्ह्यूला बोलवण्यात येणार आहे. तर एक इंटरव्ह्यूचं आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहे, याबद्दलची थोडक्यात आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत. तर नक्कीच आपल्याला इंटरव्ह्यूसाठी ही माहिती अवश्य कामाला येणार आहे. ह्या हेतूने आपण ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच पाहायला पाहिजे आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. कारण की आपण यासारखे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि सोबतच महासरकारी म्हणजेच सरकारी भरतीचे सर्व अपडेट्स आपण आपल्या या चॅनलवरती घेऊन येत असतो तुमच्यासाठी. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात आपल्या ह्या महत्त्वाच्या माहितीला. आता पहा मित्रांनो, मुलाखत ही आपल्याला 10 गुणांची असते यामध्ये. आता ही मुलाखत नेमकं घेण्यामागचा उद्देश काय असेल या ठिकाणी हायकोर्टचा, तर तुम्ही हे सुद्धा उद्देश बघू शकतात. उद्देशामध्ये असा आहे, की उमेदवाराची शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी कोर्टाला कळवून येणार आहे. आपली शैक्षणिक पात्रता किती आहे, आपण किती नम्र आहेत, ह्याचा एक त्यांना अंदाज येऊन जाईल. कष्ट करायची तयारी किती आहे या ठिकाणी आपली, हे सुद्धा त्या कोर्टाला कळणार आहे या माध्यमातून. न्यायालयीन कामकाजासाठी आपण कितपत योग्य आहे, हे हे जे तर हे सर्व बाबी आपल्याला आपले जे आपल्या उमेदवारामध्ये जे गुण आहेत, ते सर्व गुण कोर्टाला कळणार आहेत. ह्याचा हा हेतू आहे इंटरव्ह्यू घेण्याचा. तर पुढे बघू शकता तुम्ही मुलाखतीतील महत्त्वाचे प्रश्न व त्यांची आदर्श उत्तरे. उत्तरे आपल्याला आदर्श द्यायची या ठिकाणी लक्षात घेऊ शकतात तुम्ही. भले आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, तरी आपल्याला आदर्शपणे त्या ठिकाणी बोलायचं आहे किंवा नम्रपणे मला म्हणायचं आहे, की आपल्याला ह्या प्रश्नाच्या बद्दल कुठेही माहिती नाहीये, असं सांगू शकता तुम्ही. पहिला प्रश्न बघू शकतात, तुमची स्वतःबद्दल थोडक्यात माहिती सांगा. असा समजा प्रश्न आपल्याला विचारला. थोडक्यात माहिती तुमची सांगा असा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण कसे देऊ शकतात बघा. सर किंवा मॅडम, कारण की तिथं सर पण असू शकतात, मॅडम असतात. ते तुम्ही तिथं बघायचं आहे, की मॅडम आहेत की सर आहेत तिथं. दोन्ही असताना तर सर आणि मॅडम असं बोलून आपलं सुरुवात करायचं आहे. माझे नाव, जे काही नाव असेल ते. मी या गावचा किंवा येथील रहिवासी आहे. माझे शिक्षण जे काही झाले असेल ते शिक्षण सांगायचे. मला प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम करायला आवडते. एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो. ह्यामध्ये खूप जास्ती हे तर माहिती सांगू नका. खूप जास्ती सांगण्यामध्ये आपलं जे आहे तर तिथं बॅड इम्प्रेशन पडू शकतो. सांगण्याचा अर्थ सॉरी. थोडक्यात आपला इंट्रोडक्शन सांगून आपण जर पुढे जात असाल, तर आपल्या यामध्ये सुशिक्षितपणा आपला दिसून येणार आहे. जास्ती लांब माहिती सांगून आपला बॅड इम्प्रेशन होऊ नये. पुढचा प्रश्न तुम्ही यामध्ये बघू शकता. समजा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला, तुमचे शिक्षण जास्त झाले आहे, मग शिपाई पदासाठी का अर्ज केला? समजा उदाहरणार्थ आपला एखादा मित्र उमेदवार असेल आणि त्याचा पी-एच-डी वगैरे झालेला असेल किंवा चांगला कोणता तरी उच्च दर्जाचं शिक्षण झालं असेल समजा डिग्री, पी-जी वगैरे, तर त्याला हा प्रश्न विचारू शकतात तिथं. विचारलं की मग तुम्ही शिपाई पदासाठी का अर्ज केला? तर अशा वेळेस आपल्याला छानसं उत्तर द्यायचं. असं म्हणायचं नाही की मी जरी शिकलो होतो तर मला पैशाची अडचण आहे मग म्हणून मी भरला, तिकडं नाही झालं, तिकडं होईल, असं नाही सांगायचं. व्यवस्थितपणे त्यांना कसं उत्तर द्यायचं ह्याची थोडक्यात माहिती बघा तुम्ही. सर, आजच्या काळात मानाची आणि सुरक्षित सरकारी नोकरी मिळणे हे खूप मोठी संधी आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. मुंबई हायकोर्टासारख्या नामांकित संस्थेत काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमान आहे. माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग मी न्यायालयाचे काम अधिक जबाबदारीने आणि अचूकपणे करण्यासाठी करेन.
अशापणे पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात यामध्ये समजा आपल्याला असा प्रश्न विचारण्यात आला, की शिपाई पदाची नेमकी कामे कोणती असतात? तर हे सुद्धा आपल्याला विचारू शकतात म्हणून हे माहिती असायला पाहिजे आपल्याला नेमकी कोणती कामे असतात शिपाईची. तर शिपाईची कामे बघू शकतात. न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे, न्यायालयीन महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रे सुरक्षितपणे योग्य विभागात पोहोचवणे, कोर्ट रूमची व्यवस्था पाहणे आणि वेळेनुसार कार्यालयीन कामे पूर्ण करणे, ही शिपाई पदाची मुख्य कर्तव्ये आहेत. असं सांगायचंय, की जे काही न्यायालयीन आदेशाचे पालन करेन, न्यायालयातील महत्त्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रे सुरक्षितपणे विभागात पोहोचवणे, कोर्ट रूमची व्यवस्था पाहणे, वेळेनुसार न्यायालयीन कामे पूर्ण करणे, ही शिपाई पदाची मुख्य कर्तव्ये आहेत. या पद्धतीने नम्र असं आपलं उत्तर असायला पाहिजे. नंतरचा प्रश्न आपण बघू शकतात. नंतरचा प्रश्न आपल्याला असा असेल, की समजा काम जास्त वेळ असल्यास किंवा उशिरापर्यंत थांबायचे असल्यास तुमची तयारी आहे का? तर अशा वेळेस आपण काय सांगायचा? "हो सर, न्यायालयाचे कामकाज वेळेत पूर्ण होणे किती महत्त्वाचे आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मी कामाची गरज भासल्यास मी अतिरिक्त वेळ देऊन काम करण्यास पूर्णपणे तयार आहे." असं सांगायचं नम्रपणे, की अ, मह न्यायालयाचे जे काही काम असतात ते खूप महत्त्वाचे असतात आणि ते वेळेत व्हायला पाहिजे यासाठी मी माझं जे कामाची गरज जर पडत असेल एक्स्ट्रा वेळ देण्याची, तर मी देण्यासाठी या ठिकाणी तयार आहो. असं या ठिकाणी नम्रपणे आपलं उत्तर द्यायला पाहिजे आपण मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये, या माहितीमध्ये 4 आपले प्रश्न बघितले. हे जसेच तसे प्रश्न तर तिथं येणार नाहीत. परंतु अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतील, अशा पद्धतीने आपण त्याची उत्तरं द्यायची. ही एक माहिती तुम्हाला इथं सांगण्याचा आपला उद्देश होता. पहिला प्रश्न तर फिक्स आहे तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो. हा कॉमन प्रश्न होऊ शकतो. तुमच्या थोडक्यात बद्दल तुमची माहिती सांगा किंवा मग हा प्रश्न पण तुम्हाला शिपाई पदाची नेमकी कामे कोणती असतात? हा 1-2 प्रश्न तुम्हाला विचारल्याच जातील म्हणूनच मी हे इथं घेण्यात आले आहेत आपले हे प्रश्न. तर मित्रांनो जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल यासाठी हा व्हिडिओ होता आपला. तर भेटूयात पुढच्या एका माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच.